गेले काही दिवसापासून पुणे अहिल्यानगर महामार्गावर वाढते अपघात झाले आहे. या अपघातामध्ये अनेक नागरिकांचे निष्पाप जीव देखील जात आहेत. याचाच निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी शिरूरच्या तहसील कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले, आंदोलन सुरू केले. याविषयी आपण निलेश वाळुंज यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय त्यांची भूमिका आहे आणि कशा संदर्भात त्यांनी आंदोलन सुरू केले, काय सांगाल तुम्ही? आज एक एल्गार म्हणून आंदोलन पुकारलेलं आहे, काय भूमिका आहे आणि कशा स्वरूपात हे आंदोलन आहे? नमस्कार. खरं तर पुणे अहिल्यानगर जो राष्ट्रीय महामार्ग आहे 753 F याची वाहतूक सुरक्षितेबाबत अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे आणि संबंधित विभागाचे MSIDC असेल किंवा मग सार्वजनिक बांधकामचे सचिव असतील, हे मिलिंद म्हैसकर म्हणून तिथे सचिव आहेत, अपर मुख्य सचिव, यांना या बाबीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. MSID म्हणतोय तो PWD यांच्यातच संपूर्ण सावळा गोंधळ. त्यामुळे आपण ह्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू केलेलं आहे. संपूर्ण रस्त्याचं जे सेफ्टी ऑडिट आहे ते व्हावा. आपण मागण्या त्यांच्याकडं दिलेल्या आहेत, कायदेशीर ज्या मागण्या आहेत त्या संपूर्ण मागण्या त्यांच्याकडे दिलेल्या आहेत. त्या मागण्यांची पूर्तता करावा. तातडीने रस्त्याचं सेफ्टी ऑडिट, संबंधित ह्या दुर्घटनांना जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हावेत आणि जे व्यावसायिक असतील चौकशी अंती जे दोषी निष्पन्न होतील ह्या सर्वांवरती सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हावेत. मागण्यांची पूर्तता व्हावी आणि तोपर्यंत आंदोलन आपण थांबवणार नाही. आंदोलनाची व्याप्ती वाढत जाईल. नक्कीच आताच आपण पाहिले की जोपर्यंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा संबंधित अधिकारी असेल किंवा संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा संबंधित रस्ता फोडणाऱ्या व्यावसायिकावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. विशेष म्हणजे रस्त्याच्या सेफ्टी ऑडिटची देखील मागणी आंदोलनकर्ते वाळुंज यांनी केलेली आहे. आता प्रशासन काय भूमिका घेतं हेच पाहणं महत्त्वाचं आहे. सचिन धुमाळ, LS मराठी, शिरूर, पुणे.